नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. 2 दिवसाचा गॅप पडला, बरोबर 2 का 3 दिवसाचा पडला, कारण आमच्या वेदूकडे गेलेलो होतो. म्हणजे तो आता इकडे आलेला आहे तसं, पण मी आता शेतात आलेलो आहे. तर तिकडे पप्पा उभे. आता शेतात मस्त पाऊस पडलेला आहे. मस्त पाऊस तर पडला, पण पाऊसने नुकसान बी तेवढंच केलेलं आहे. तुम्हाला थोडं दाखवेल. पण आज 2 ट्रॉले मोठेवाले केळीचा माल आहे ना आज, तर त्याच्यासाठी आता गाडी मोजायला चाललोय. पण त्याच्या अगोदर हे वॉल फिरवायचे काम हे लटकलेले. बाकीला यांना बी जोर लावून करणं पडतं. आता हा पहिला केलेला, आता तिकडे अजून 3 बाकी आहे. ते अजून 3 फिरावं लागतील. त्यानंतर तिकडे जायचंय गाडी मोजायला. पण इतकं नुकसान केलेलं आहे ना, तुम्हाला थोड्या वेळात दाखवेत. बघा तुम्ही किती झाडं पडलेले आहेत. हवा वादळ इतक्या जोरात होतं ना, हवा वादळ एकच झालंय. वादळ इतक्या जोरात होतं ना, आणि पाणी मस्त पडलेलं आहे. तिकडे त्या साईडला पूर्ण असं चिक्कल चिक्कल होऊन गेलेलं आहे. पण काही हरकत नाही, थोडाफार चालतो शेतात. म्हणजे या आमचे जे शेत आहे ना, याला पाणी कमी लागतं. याच्यात तर काय आम्ही अजूनपर्यंत केलेली. याला आता थोडं ऊन पडल्यावर काय माहिती आता पप्पा काय करतील. तसं माझं आता मी काही नाही, अजून फक्त 10-12 दिवसाचा मेहमान आहे इकडे गावाकडे. हो, बोलता बोलता मी पुढे निघून आलो. हा इथं वॉल राहून दिला, इथला वॉल फिरावं लागेल. बोलता बोलता पुढे निघून आलो मी. तर आता मी फक्त 10-12 दिवसाचाच मेहमान आहे इथं. त्यानंतर मला वापस कॉलेजला जायचं आहे. म्हणजे माझं या 25 तारखेपासून आता कॉलेज सुरू. मग नंतर आता तिकडचे ब्लॉग्स बघायला भेटतील मस्त मस्त. आता तिकडे नवीन मित्रमंडळी जमा होईल. बघू आता पुढे कसं होतं. आता हे सगळे वॉल फिरवते आणि त्यानंतर मग तिकडे गाडी मोजायला जायचं. आता तेव्हा आता या 2 गाड्या आहे. ही एक इकडे गेली, आता हिचं एक मोजणी चालू आहे. ही एक आता चालली शेतात. आता हिची मोजणी करून आम्हाला पण शेतात जावं लागेल. आता आलो गाडी वगैरे मोजून. आणि इकडे बघा, हे आता खत पसरायची टीम आलेली आहे. म्हणजे टीम म्हणजे लोक आहेत ते इकडे जवळ गावाचे, बाकीचे तिकडनं येतात. आता हे बघा, आता हे एवढेच आहे. त्यानं पूर्ण खत टाकून ते तिकडे अजून ट्रॅक्टर चालू केलेलं आहे. कारण मग त्याला जर खत टाकून लगेच जर हे केलं ना, त्याला नागरणी म्हणजे मिक्स जर केलं ना असं नागरणी, तर मग याला एकदम भारी असं जमीनमध्ये एकदम प्युअर माल जातो, असं मला पप्पांनी सांगितलं. आता हे पूर्ण खत पसरवता इकडं पूर्ण त्या साईडचं झालेलं आहे. आता ह्या साईडचं चालू आहे. आता चालू आहे इकडे खत पसरवणं. आणि आम्ही आता तिकडे मालच्या कटिंगला जाऊ. म्हणजे आम्ही नाही जाणार, गाडी येत आहे. त्या 2 ट्रॉला बघितले तुम्ही, ते आता ते तिकडे कटाई आहे तिकडे. आणि खूप नुकसान झालं, तुम्हाला ते पण दाखवून थांबा. नगे उदय ना आता काय एवढ्या चकायच्या काही. हा जीप दाखवतो का टप. घरी आलो तुम्ही काटा घ्यायला. पण काटा घ्यायचा अगोदर मस्त उपासना भेटली. त्यानंतर आमचा टिंगू, आता हा छोटावाला टिंगू, तो एक याच्याहून मोठावाला, तो घरी तिकडे 40 गावला आहे. आता हा इकडे वडगावला आहे. आता आलो इकडे काटा घ्यायला आणि त्याच्यात पण खेळणं होऊन गेलं मस्त. आता वापस चाललो काटा घेऊन शेतात. हे झालं आता बघा, इकडे आता माल चालू झाला. हे बघा, या साईडला एक गाडी चालू आहे, त्या साईडला ही एक गाडी चालू आहे. आता गर्दीच गर्दी आहे. इकडे पण मॅनेज आहे आणि तिकडे पण मॅनेज करावं लागतं. आता तिकडे पप्पा आहे, इकडे मी आहे. मस्त जेवण वगैरे झालं. आज पण शेतातच जेवलो आणि मस्त पोट भरलं. आता 2 गाड्या म्हणजे अर्ध्या झाल्या आहे. आता चांगलं आहे, म्हणजे कमी भाव आहे. हा तुम्हाला सांगत होतो ना मी, नुकसान झालं. हे बघा किती झाडं पडून गेलेले आहे. हे असेच आहेत ना, हे बघा, हे असे झाडं तिकडं म्हणजे अजून मध्ये असं एरिया. जर माझ्याकडे जर ड्रोन राहिला असताना मी तुम्हाला दाखवलं असता. या इथून पूर्ण असे म्हणजे असे खूप सारे म्हणजे जवळपास 300-400 झाडं पडून गेले या वादळामध्ये. ते नुकसान हाय. आता काय करणार आहे, शेवटी शेती आहे. आणि एक तुम्हाला दाखवतो आहे बघा, आता आम्ही मस्त बसवलं याला विलसीला. कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. हे आता 1 मिनिट हा, तुम्हाला एक शॉर्ट क्लिप येत असेल तुमच्या डोळ्यासमोर. बघा काय बरी दिसते ना ती. बघा ही अशी गाडी आहे आणि इकडे ही शॉर्ट क्लिप चालू आहे. अशी भारी दिसते, मस्त आहे. मस्त म्हणजे आता स्पोक व्हीलपेक्षा आहे ना, हिच्यात मस्त ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स भारी येतोय. आता सध्या इकडे हिला इकडे लावून दिली, कारण त्या गाड्या आता पुढे येत आहे ना. लवकर माल संपून जाईल आजचा. म्हणजे आज नाही, उद्या पण अजून 2 गाड्या आहेत. आता बघू उद्या कसं जातो. केळीची गाडी एक तर गेली, पहिला म्हणजे माल कटिंग तर होऊन गेला. आता एक गाडी गेली आणि आता ही दुसरी गाडी इथं मोजणी चालू आहे. आता चाललोय फायनली घरी. ही गाडी मोजल्यावर या टायमाला मस्त राज लागली. विदाऊट शेणखतची केळी 32ची राज दिली. 32 ते 33ची राज आली. आता ही जास्त असेल मी म्हणतो. चांगलं. आता चाललोय घराकडे. वेदूला भेटू घरी गेलो. हे बघा आमच्या कातून बघा, आमच्या कातून आला आमच्याकडे. कुठे आला भाऊ? मामाच्या गावाला. वेदू कुठे आला? मामाच्या गावाला. आला. आमची ट्रिपची प्लॅनिंग आहे ना, केव्हाची चालू आहे. किती आहे रे? 5,000 रुपये पर पर्सन. आमचं आहे ना जवळपास 1 हप्त्यापासून ट्रिपची प्लॅनिंग चालू आहे. पण
हा भाऊ काही निकाल लावत नाही ये दोघी काही निकाल लावत नाही. करायचं तर करायचं, काय करायचं. डायरेक्ट बस बुक करते आपण 4 सीजन को लगेंगी ना बड़ी वाली गाड़ी. फायनली आलो घरी. जयंती झाली, मस्त झाली, पण मी अर्ध्यात नाही येऊन गेलो कारण पाऊस इतक्या जोरात झाला ना, म्हणून मग मी घरी येऊन गेलो. आमच्या घडी आला, आमच्या पाठशे कसे 500 की जेव 500 की जेव 500 की जेव. अजून पण पाऊस चालू आहे बघा, दिसतंय का. 500 की जय हो. माझ्या मामाचे ब्लॉग आवडते का म्हणा तुम्हाला, विचार भू भू. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच वॉचिंग गाईज. The next day. झाली बघा उपात. बोललो होतो ना दुसऱ्या दिवशी ब्लॉगचं, बोललो होतो की चांगला जाईल का नाही. आता बघा हे आमची ट्रक फसून गेलेली इथं, तिला आता आम्ही JCBने काढतोय, पण या एका JCBने तर काही फायदा नाही आहे. हे बघा किती खाली गेलेली. आता JCBला आहे ना, हे काय हे काय वायर रोप म्हणता यायला हे लावलेलं आहे. हा पूर्ण व्हॉइस ओव्हर करतोय मी हा व्हिडिओ. वेद थांब, हा पूर्ण व्हॉइस ओव्हर करतोय हा व्हिडिओ. आता याला याच्या मदतीने काढतील बाहेर. हे बघा किती खाली गेलेली आहे. बापरे दोघं चाकं खाली यायचं. अरे मागे पण वापरा व्हिडिओ पाटील सामान हो बोलू द्या ना मामांना. आता हे दुसरं JCB आलं बघा इकडनं या साईडने. आता त्या साईडला दुसरं आमचं स्वतःचं JCB उभं आहे. आता हिला दोघी साईडने पुश केलं जाईल. इकडनं हे पुढून वडेल आणि तिकडनं ते मागून वडेल. पाहता त्या साईडला उभं आहे ते. आता हे इकडनं वडतील पुढे. आता बघा यांना कसं काढलं जातं ते. ओ ते JCB खाली चाललं गेलं तिकडचं. हे इकडं अटकले आता. हा माझ्या व्हिडिओचा 3रा दिवस आहे. म्हणजे हा व्हिडिओने 3 दिवस शूट होतोय. आज एडिटिंगचा दिवस आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय दाखवतो. हे बघा आमच्या हे जे बाजूचं घर आहे ना ओपन प्लेस, तिथं बघा गाय जनली. ही बघा मस्त एक छोटंसं पिलू दिलं. ते पण मला कसं काय कळालं माहिती का, इथं कुत्रे भुकत होते ना, तेव्हा बघितलं मी इथे ही गाय जनलेली आहे बघा. आमच्या हे नक्तू बघते याच्या का बेबी बघ, छोटाशा बेबी तुझ्या शाखा आहे बघा बघा. छोटा बेबी की छोटा बेबी बाबा.